नगर जिल्ह्यात लव जिहाद, गुंगीचे औषध देऊन अपहरण, अत्याचार आणि विवाह पीडितेने पोलिसांना सांगितली आपबीती। ती अल्पवयीन असताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या काही तरुणांनी तिच्याशी सलगी निर्माण केली। तब्बल 5 वर्ष तिच्या संपर्कात राहून तिला वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, फसवून गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण केले। लग्न करण्यासाठी तिला कारमधून विविध शहरांसह मुंबईला नेले। सानपाडा येथे एका हॉटेलसह लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला। अश्लील फोटो व्हायरल करण्यासह तिच्यासह कुटुंबियांना संपून टाकण्याची धमकी दिली। बांद्रा येथे बळजबरीने तिच्याशी लग्न आणि धर्मांतर करून अत्याचार केल्याचे खळबळजनक व संतप्त वास्तव अत्याचार पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले। संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घडलेल्या लव जिहाद प्रकरणातील म्होरक्यासह 4 घारगाव पोलिसांनी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत मुख्य सूत्रधारास गजाआड केले आहे। तब्बल 5 वर्षांपासून पीडित तरुणीला प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि त्यानंतर फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत बळजबरीने लग्न आणि धर्मांतर करून अत्याचार केल्याचे जबाबातून समोर आले आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की पीडित तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही मुख्य आरोपी शादाब तांबोळी याने सन 2020 पासून युसुफ चौगुले, कुणाल शिरोळे यांच्या मदतीने वेळोवेळी पाठलाग करून प्रेमाचे आमिष दाखवत सलगी केली। याचा फायदा उठवून तांबोळी व चौगुले या दोघांनी पीडित तरुणीला फसवून मंचर पुणे येथे बोलावले। त्यानंतर चौगुले याच्या कारमधून क्रमांक MH17B10097 मंचरवरून लग्नासाठी चाकण येथे नेले। यासाठी तिला पाण्यातून काहीतरी गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले। तेथून मुंबईला पुन्हा दुसऱ्या वाहनाने पाठवून दिले। मुंबईत आल्यावर येथील अयाज पठाण यांनी सतत धमकावून तांबोळी आणि पीडित तरुणीला लॉजवर पाठवून दिले। तेथे तांबोळी हा तिला फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या घरच्यांना संपून टाकेल अशी धमकी देऊन अत्याचार केले। विशेष म्हणजे तिला न सांगता बळजबरीने पीडितेला लग्नाच्या व धर्मांतराच्या कागदपत्रावर सह्या घेतल्याचे पीडितेने जबाबात सांगितले। यावरून पोलिसांनी मुख्य आरोपी शादाब तांबोळी, सूत्रधार युसुफ चौगुले, कुणाल शिरोळे व अयाज पठाण यांच्यावर गंभीर कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे। याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहेत। दरम्यान यातील म्होरक्या युसुफ चौगुले याचा पोलीस कसून शोध घेत होते। अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांच्या पथकाने श्रीरामपूर येथून त्याला अटक केली। त्यास न्यायालयात हजर केला असता 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र अद्याप तिघे पसार आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, अहमदनगर।